नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 7वा स्कॉलरशिप विषय बुद्धिमत्ता चाचणी प्रकरण दुसरे वर्गीकरण यामधील स्वाध्याय क्रमांक 2.3 मधले प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। हे प्रश्न संख्यांशी संबंधित आहेत। प्रश्न, गटात न बसणारी संख्या ओळखून योग्य पर्याय निवडा। आता याच्यामध्ये 4 संख्या दिलेल्या आहेत आणि त्यातली एक गटात बसत नाही। 3 संख्यांचा काही विशिष्ट संबंध आहे। आता याच्यामध्ये साधारणतः कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात, तर पहिला आहे बेरजेचा नियम। बेरजेचा नियम म्हणजे काय की त्या संख्येमधील जे अंक असतात त्या अंकांची बेरीजच त्या संख्येमध्ये दिलेली असते। किंवा वजाबाकीचा नियम, 2 अंकांचा जी वजाबाकी असेल, फरक असेल तो तिथे दिला असतो। किंवा गुणाकाराचा एक नियम आहे, 2 अंकांचा गुणाकार हा त्याच्यामध्ये असतो। नंतर काही वर्ग संख्या शी संबंधित काही प्रश्न असतात, म्हणजे वर्ग संख्या अधिक 1, वर्ग संख्या प्लस 30 संख्या, किंवा वर्ग संख्या वजा वर्ग संख्या, घन संख्या। नंतर मूळ संख्यांशी संबंधित काही प्रश्न असतात। नंतर त्रिकोणी संख्या, ट्रायंग्युलर नंबर्स याच्या संदर्भातही काही प्रश्न या प्रकारामध्ये विचारले जातात। हा प्रकार थोडासा अवघड आहे, त्यामुळे हा काळजीपूर्वक बघा। प्रश्न पहिला, 764, 894, 912, 236 म्हणजे संख्या वाचत असताना ही वेगवेगळ्या प्रकारे संख्यांचं वाचन करायचं, म्हणजे त्यातला फरक आपल्याला लक्षात येतो। एक असतो बेरीजचा नियम, म्हणजे अंकांची बेरीज ही 3 ठिकाणी सारखी असते, एका ठिकाणी वेगळी असते। आता अंकांची बेरीज 6 4 10 7 17 आणि ते 12 9 ही अंकांची बेरीज सारखी येत नाही। नंतर हे वर्ग संख्या, इथं घन संख्या दिसते 64 वर्ग संख्या दिसते, परंतु इथं दुसरीकडे इथं एक वर्ग संख्या दिसते 36, परंतु याचा काही मेळ लागत नाही, इथे याचा काही संबंध दिसत नाही। दुसरं एक आणखी असतं, काही संख्येने निशेष भाग जाणारी संख्या, म्हणजे ही 2 ने भाग जाणारी आहे, ही 2 ने आहे, ही 2 ने आहे। 4 ने भाग जाणारी, 4 ने 64 ला भाग जातोय काय, तर हो 4 ने 64 ला भाग गेला म्हणजे ह्या पूर्ण संख्येला भाग जातो। 4 ची कसोटी काय सांगते, टेस्ट काय सांगते की शेवटचे जे 2 अंक असतात त्याला जर 4 ने भाग केला तर त्या संख्येला 4 ने निशेष भाग जातो। मग इथे 4 ने भाग जातो, इथे 4, इथे 4 ने भाग जातोय काय, नाही, इथे जातोय भाग, इथे जातोय, म्हणजे ही संख्या 4 ने निशेष भाग जाणारी नाही, म्हणून ही या गटामध्ये बसत नाही। प्रश्न क्रमांक 2, 6 9 5 3 3 7 1 0 1 8 1 2 5 2। आता याच्यामध्ये ही 4 अंकी, हे 3 अंकी, परंतु बेरीजचा नियम किंवा घन संख्या वर्ग संख्या याच्याशी काही दिसत नाही संबंधित। फक्त एक इथं दिसतंय की याच्यामध्ये 3 हे 3 दोनदा आलंय, इथं 1 आणि 1 हे दोनदा आलंय, इथं 2 आणि 2 हे दोनदा आलंय, त्याच्यामुळे यांचा एक गट बनतो आणि ही मात्र ती वेगळी बनते। पर्याय क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 3, 2 4 3 68 7 482 576। ठीक आहे, आता याच्यामध्ये काय करता येईल, तर इथे अंकांचा काय संबंध दिसतोय काय, तर इथं 24 आणि 3 इथे दिसत आहेत। नंतर 6 68 7 48 2, किंवा हे गुणाकार जर केला 4 2, इथे 4 आणि 2चा गुणाकार येत नाही, बेरीज केली 4 2 6, 6 चे इथं 3, आता इथे बघा 6 6 12 14, 14 चे 7, 8 4 12 चे इथं 2, 7 5 12 चे 6, म्हणजे काय होते बघा, हे पहिले जे 2 अंक आहेत या 2 अंकांची बेरीज च्या निम्म केलं तर पुढची अंक मिळतो। मग 2 आणि 4 6, 6 चे निम्म केलं तर 3 येतात, 6 आणि 8, 6 6 12 तर 14, 14 चे निम्म केलं की 2 येतात, 7 5 12, 12 चे निम्म केले की 6 येतात, इथं 8 आणि 4 12, 12 चे निम्म केलं तर 6 इथं येत नाहीत, म्हणजे हा पर्याय क्रमांक वेगळा आहे। प्रश्न क्रमांक 4, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या नियम इथे लावलेले असतात, त्यासाठी आपल्याला खूप सराव करावा लागतो। 3 8 2 2 6 4 264 4 4 3 8 3 1। आता इथं अंकांची बेरीज, बेरीजचा नियम, गुणाकार। आता गुणाकार बघूया, तिथे 3 गुणिले 8 किती येते, 8 त्रिक 24, 24 दुने 48, 6 चौक 24, 24 दुने 48, 4 चौक 16, 16 त्रिक 48, 8 त्रिक 24, 24 एक 24, म्हणजे इथं गुणाकार किती येतोय त्या अंकांचा बघा, परत एकदा बघूयात, 8 दुने 16, 16 त्रिक 48, म्हणजे ह्या अंकांचा गुणाकार येतो 48। इथे
बेसख 12, 12 चौक 48, 4 चौक 16, 16 त्रिक 48 आणि 8 त्रिक 24 एक 24. म्हणजे याच्यामध्ये गटातनं बसणारी संख्या कोणती येईल? पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 5. 16, 92, 72, 98. आता याच्यामध्ये काय संबंध लागतोय? 16, 92, 72 आणि 98. तर इथं अंकांची बेरीज बघूयात. 6 आणि 1 7, एक दोघांची बेरीज. 9 आणि 2 11, 7 आणि 2 9, 8 आणि 9 8 आणि 16 आणि 1 17. म्हणजे अंकांची बेरीज इथं 7 आली, इथं 11 आली, इथं 9 आली, इथं 17 आली. आता 7, 11, 17 ह्या काय आहेत? ह्या मूळ संख्या आहेत, प्राईम नंबर्स आहेत. ही मात्र कंपोजिट, ही मात्र कोणती आहे? ही संयुक्त संख्या. म्हणजे कोणतं याच्यामध्ये वेगळं ठरतं? 72. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 6. 105, 147, 189 आणि 85. आता हे संख्या पाहिल्या तर तुमच्या लक्षात आलं असेल की ह्या 21च्या पाड्यातली संख्या आहेत. कशाच्या पाड्यातली आहे? 21च्या पाड्यात येतात. म्हणजे 21ला निशेष भाव जातो. ही मात्र 17च्या पाड्यात येते. म्हणजे ही संख्या याच्यामध्ये बसत नाही. 9.4, 6.3, 7.2 आणि 8.3. आता इथं बेरीजचा नियम लागत नाही. नंतर वजाबाकी बघूयात. 9 मधून 4 गेले 5 उरतात. 6 मधून 3 गेले 3 उरतात. 7 मधून 2 गेले 5 उरतात. 8 मधून 3 गेले 5 उरतात. म्हणजे इथं ह्या दोघांचा फरक जो आहे, जसं मी सुरुवातीला सांगितलं होतं वजाबाकीचा नियम एक असतो, तर इथे ह्या अंकांची वजाबाकी इथं 5 येते, इथं मात्र 3 येते. म्हणजे हा पर्याय याच्यामध्ये बसत नाही. प्रश्न क्रमांक 8. आता इथं अपूर्णांक दिलेले आहेत. आता याच्यामध्ये काय होतं? बऱ्याच वेळेस जे सममूल्य अपूर्णांक असतात, इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन्स, तर याचा आपण संक्षिप्त रूप बघूयात. याला 6 ने भागितलं. 6 1 6, 7 12, 6 त्रिक 18 आणि 6 2 12. याचं संक्षिप्त रूप 3/2. हे 8 ने भागितलं. 8 1 8, 8 16, 8 त्रिक 24, 8 2 16. याला 3 ने 3 1 3, 3 2 6, 3 त्रिक 9 आणि 3 2 6. इथे 18, 18 1 18 आणि 18 2 36. म्हणजे हे जे आहेत सुरुवातीचे 3, यांचं संक्षिप्त रूप सारखंच आहे. म्हणजे हे सममूल्य अपूर्णांक आहेत, इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन्स आहेत. आणि हा मात्र नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 9. आता इथं 6 4, 8 7, 4 2, 6 4, 14 36 अशी संख्या वाचत असतानाच आपण वेगळ्या प्रकारे वाचायचं. म्हणजे ते कधी कधी लगेच लक्षात येऊन जातं. आता इथे काही बेरजेचा वजाबाकी गुणाकार काही दिसत नाही. मग इथं फरक असू शकतो अंकांचा. आता अंकांचा फरक जर पाहिला, याचा इथं 2चा फरक आहे, इथं 2चा फरक आहे, इथं मात्र नाही, इथं 2चा फरक आहे. इथं पण काय येतोय? 2चा फरक येतोय. मग आता इथे पुढच्या अंकांमध्ये इथं 1चा आहे, इथं 2चा आहे, इथं फरक म्हणजे हा पहिल्या याचा फरक आणि याचा फरक येणार, मेळ लागत नाही. मग याचा फरक बघूयात. पहिला आणि तिसरा. 6 आणि 8 मध्ये 2 हे 2 ने वाढलेलं आहे, हे 3 ने वाढलेलं आहे. 4 आणि 2 6, 2 आणि 2 4, 1 आणि 2 3, 4 आणि 2 6, 7 आणि 2 9, 5 आणि 2 7. म्हणजे इथं काय झालंय? हा अंक +2 +2 +2 +2 आणि हे +2 +2. म्हणजे याच्यातला फरक कितीचा वाढलेला आहे? 2 ने वाढत गेला. इथं मात्र हा 3 ने वाढला. म्हणजे हा पर्याय त्याच्यामध्ये बसत नाही. प्रश्न क्रमांक 10. 324, 406, 729 आणि 567. आता याच्यामध्ये काय फरक दिसतोय? ते 24 3 गुणाकाराचा नियम लागू पडतोय काय? किंवा इथे 406 इथं त्याचा नियम येतोय काय? इथे 7 आणि 2चा काही संबंध? 9. आता इथं गुणाकार बघा. इथं 4, इथं 32, 72. म्हणजे हा जो शेवटचा अंक आहे, ह्या शेवटच्या अंकाला 8 ने गुणलं, 4 8 32. इथे ह्या शेवटच्या अंकाला 8 ने गुणलं,
9 8 72, या शेवटच्या अंकाला 8 ने गुणलं 7 8 56. इथं मग जरा 8 ने गुणलं ते 8 सक 48, इथं आहे 40. म्हणजे याच्यामध्ये कोणतं बसत नाही? पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. मग याच्यामध्ये काय केलंय, शेवटचा जो अंक आहे ह्या 3 संख्यांमध्ये एकाच नंबरने गुणल्यानंतर इकडची जी संख्या मिळते ती इकडे बाजूला दिलेली आहे. ठीक आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि त्याच्यामुळे हा भाग थोडासा कठीण परीक्षेमध्ये जात असतो. 39, 27, 53, 69. बेरजेचा नियम इथे लागू होतोय का? 12, 9, 8, नाही बेरजेचा होत नाही. फरक 6, इथे 5, इथे 2, इथे 3. फरकाचा नियम नाही, गुणाकाराचा नियम नाही. एक संख्या तुम्हाला मूळ संख्या माहित आहे, तर 53 ही मूळ संख्या नाही आहे. मूळ संख्याचा नियम इथे लागू होतो. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 12. परत आणखी इथं अपूर्णांक आले. 24 56, नंतर 9 21, 36 84 आणि 16 28. तर आता या ठिकाणी काय करता येईल, याला जरा 8 ने भागितलं 8 त्रिक 24, नंतर 8 7 56, 3 ने भागितलं 3 त्रिक 9, 3 7 21. म्हणजे इथं संक्षिप्त रूप बघूयात. 8 ने भागितलं 8, याचं संक्षिप्त रूप केलं 8 1 8 8 16, 8 त्रिक 24, 8 चौक 32, 8 45, 8 6 48, 8 7 56, 3/7 आल्याचं संक्षिप्त रूप. इथं 3 ने भागितलं तर 3 त्रिक 9, 3 7 21, इथं 12, 12 1 12 25, 12 त्रिक 36, 12 7 84. इथं 8 1 8, 8 ने भाग इथं जात नाही, 4 ने भागितलं 4 चौक 16, 4 7 28, म्हणजे 4/7. म्हणजे हे जे आहेत, पहिला अगोदर असा एक प्रश्न आलेला आहे. हे काय आहे, ते हे सममूल्य अपूर्णांक आहेत. काय ते? सममूल्य अपूर्णांक. हा मात्र वेगळा आहे, म्हणून हा या गटामध्ये बसत नाही. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 13. 21 15 27 3. आता ज्यांना 5वी मध्ये ट्रायंग्युलर नंबर त्रिकोणी संख्या अभ्यासलेला आहे त्यांच्या लगेच लक्षात येईल की 21 15 आणि 3 ह्या तिन्ही काही त्रिकोणी संख्या आहेत, ट्रायंग्युलर नंबर आहेत. 27 मात्र नाही. त्रिकोणी संख्या म्हणजे काय की त्याची ऍडिशन ही सलग असते. म्हणजे आता इथं 1 अधिक 2 3 येतात, इथं 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4, 1 आणि 3 3 6 4 10 अधिक 5, ही सलग अंकांची बेरीज इथं 15 येते. आणि परत याच्यात जर 6 ऍड केलं तर ती किती येते? 15 6 21. म्हणजे ह्या काय आहेत? ह्या त्रिकोणी संख्या, याला ट्रायंग्युलर नंबर म्हणतो आपण. आणि 27 मात्र ती येत नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 3. 24 80 0 5. आता जेव्हा असं संख्या खूप मोठी खूप लहान, तर अशा संख्या बऱ्याच वेळेस वर्ग आणि घन याच्याशी संबंधित असण्याची शक्यता असते. आता 24, आता ज्यांना वर्ग संख्या पाठ आहे त्यांच्या लगेच लक्षात आलं असेल की ही 24 25च्या जवळ, म्हणजे 5चा वर्गानी कमी आहे 1 नी. 80 ही 81च्या जवळ आहे. नंतर ही 5 ही 4च्या जवळ आहे पण ती पुढे आहे. मग आता काय बघा, इथे 24ला आपण कसं लिहू शकतो? 5चा वर्ग वजा 1. 80ला 9चा वर्ग वजा 1. आता 1चा वर्ग वजा 1, 1चा वर्ग 1, 1 मधून 1 गेला 0 आलं. आणि इथं मात्र 2चा वर्ग अधिक 1 केल्यानंतर 5 येतात. म्हणजे 5चा वर्ग वजा 1 24, 9चा वर्ग वजा 1, 1चा वर्ग वजा 1 आणि हा मात्र अधिक येतो. म्हणजे पर्याय क्रमांक 4 ही संख्या त्या गटामध्ये बसत नाही. प्रश्न क्रमांक 15. 130 10 30 110 ही सुद्धा वर्गाच्या संबंधित आहे, घनच्या संबंधित येते. 125च्या जवळ आली म्हणजे ती घनच्या संबंधित येते 125च्या. म्हणजे आता 5चा घन अधिक 5, 5चा घन किती? 125 क्यूब, 5 मिळवले. हे 10 कशाचे? ते 2चा घन अधिक 2, 2चा घन 8 8 आणि 2 10. नंतर हे 3चा घन अधिक 3, 3 त्रिक 9 आणि 3 7. आता हा मात्र 10चा वर्ग अधिक 10 असं येत आहे. म्हणजे इथे गटात न बसणारी संख्या कोणती? पर्याय क्रमांक 4 वाली. प्रश्न क्रमांक 17. 21 441 16 256 24 576 30. आता हे तर तुम्हाला आता इतक्या उदाहरणानंतर हे लक्षात आलं असेल सहज
की अंश आणि छेद याचा वर्ग केला 21चा वर्ग छेदस्थानी आहे 441, 16चा वर्ग 256, 24चा वर्ग 576, 30चा वर्ग 900 येतो. 30चा वर्ग 900 म्हणजे याच्यामध्ये गटात न बसणारी कोणती संख्या असणार आहे? पर्याय क्रमांक 4. प्रश्न 18. 94, 125, 62, 64, 93, 36, 81, 343. आता हे ज्या खालच्या संख्या आहेत ना, हे सगळ्या घन आहेत. 125 घन आहे, 64 आहे, 36 मात्र घन नाही, ही वर्ग आहे, ही पण इथं घन आहे. मग ह्या घनाशी संबंध काय येतो? तर अंशाकडे जाऊयात. अंशामध्ये 9 आणि 4 आहे, हा 5चा घन आहे. मग याच्यातून 5 संख्या कशी येईल? तर 9 वजा 4, 9 मधून 4 गेले 5 उरले, 5चा घन हा आला. म्हणजे वरच्या अंशाचा फरक जो आहे इथे 6 मधून 2 गेले 4 उरले, 4चा घन हा आला. 9 मधून 3 गेले, इथं 6 उरले, 6चा घन. आता इथे 6चा घन आलाय काय? नाही, 6चा घन नाही. इथं मात्र 8 मधून 1 गेला 7, 7चा घन 343 आला. म्हणजे याच्यामध्ये कोणतं बसत नाही गटामध्ये? पर्याय क्रमांक 3. अशा प्रकारचे वेगवेगळे नियम निकष लावून आपल्याला उदाहरणं सोडवता येतात. 9 हे 8 आणि 1 9, 9 9 18, नंतर 6 4 10 7 17, हे 7 आणि 2 9, 9 9 18, 5 आणि 4 9 9 18. म्हणजे याच्यातले जे अंक आहेत ह्या सर्वांची अंकांची बेरीज किती येते? 18 येते. याच्यामध्ये 9 8 आणि 1 9 9 18 येते, याच्यामध्ये 18 येते, याच्यामध्ये 18 येते. इथं मात्र ती किती येते? 17 येते. म्हणजे गटात न बसणारी संख्या कोणती आहे? पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 20. 644, 273, 2167 आणि 8282. आता इथे एकदमच ही मोठी संख्या आली आहे. इथं ही एकदम मोठी संख्या आली म्हणजे हे वर्ग घनाच्या संबंधित हे असू शकते. आता बघा इथे हे पहिल्या 2 अंक, आता 2 अंक घेतले. 2 अंक घेतल्यानंतर आता तुमच्या लक्षात येत असेल की इथे 64 आहे, हा म्हणजे 4चा घन. इथे 4 दिले, 4चा घन 64, हा इथे 27 म्हणजे हा 3चा घन 27. आता इथे 7, 7चा घन 7, 7चा घन किती येतोय? हा 6चा घन 216, 7चा घन येतो 343, 7चा घन किती येतो? 343. इथं आलं 216, हा 6चा आहे. 8चा घन येतो, सॉरी 2चा घन येतो 8, 2चा घन येतो 8. म्हणजे इथे पहिले शेवटचा जो अंक आहे त्याची घनसंख्या इकडे दिलेली आहे. इथे मात्र ही याची घनसंख्या नाही, दुसऱ्याची घनसंख्या आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हा गटामध्ये बसत नाही. 94 169, 62 64, 81. आता बघा हे इथले जे अंक आहेत ना, हे याच्यावरूनच तुमच्या पहिल्यांदा लगेच क्लिक झालं पाहिजे. ह्या सगळ्या वर्गसंख्या आहेत, या सगळ्या वर्गसंख्या आहेत. मग आता इथं काय संबंध येईल ह्या वर्गाचा? आता 9 आणि 4 ही कशाचा वर्ग? हे 13चा वर्ग आहे. मग इकडे आहे अंकांचा काय संबंध? 9 4 13, ह्या अंकांची बेरीज याचा वर्ग आहे. 6 आणि 2 8, 8चा वर्ग 8 आणि 64 इथे आहे. 8 आणि 1 9, 9चा वर्ग इथे आहे. 7 आणि 5 12, 12चा वर्ग किती येतो? 144, 12चा वर्ग किती येतो? 144. म्हणजे याच्यामध्ये गटात न बसणारा कोणता आहे? पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 22. 23 59 37 61. आता जर समजा तुम्ही हे काळजीपूर्वक पाहिलं तर ही पण बेरजेचा नियम गुणाकार काही लागत नाही. हा ह्या मूळ संख्या आहेत. 23 पण मूळ संख्या, 59 मूळ संख्या, प्राईम नंबर, 37 पण आहे, 61 पण आहे. मग याला आपण उलट करून लिहिलं, आदला बदल केली अंकांची. असा प्रश्न गणितामध्ये सुद्धा विचारलेला आहे. 3 आणि 2, नंतर 9 आणि 5, 7 आणि 3, 1 आणि 6. आता ह्या जेव्हा अंकांची आदला बदल केली, ही संयुक्त संख्या आली, कंपोजिट नंबर. ही संयुक्त संख्या, ही मात्र परत मूळ संख्याच राहिली. ही आली कंपोजिट नंबर, संयुक्त संख्या. म्हणजे इथं या मूळ संख्या आहेत, त्यांच्या अंकांची आदला बदल केली तर इथं मूळ संख्या आल्या, इथं फक्त मूळ संख्या आली, इथं मात्र संयुक्त आली. म्हणून गटात न बसणारी कोणती वेगळी आहे? पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 23. 64 57 20 13 95 78 53 46. आता याच्यामध्ये काय अंक दिसत आहेत? बेरीज, वर्ग, घन
याचा कुठलाच ताळमेळ दिसत नाही. मग अंक बघूया तिथं कोणते आहेत. 4, 5, 6, 7. 4, 5, 6, 7 हे क्रमाने अंक आलेत. 0, 1, 2, 3 हे क्रमाने अंक आलेत. इथे 5 नंतर 6 न घेता 7, 8, 9. मग इथे क्रम नाही, इथं मिस झालंय 6. याच्यामध्ये 3, 4, 5, 6 म्हणजे ह्या ज्या संख्या आहेत या संख्यामधली जी अंक आहेत ही क्रमाने आहे, त्याच्यामध्ये क्रमवार अंक आलेले आहेत. याच्यामध्ये मात्र क्रमवार नाही, म्हणून हा संख्या या गटामध्ये बसत नाही. प्रश्न क्रमांक 24. 64, 59, 62, 44, 4, 3, 2, 8, 7, 4, 2, 6. आता इथे 64 घन आहे, परंतु बाकीच्या काही घनाचा काही संबंध येत नाही. वर्ग आहे त्याचा काही संबंध इथं लागताना दिसत नाही. मग इथे गुणाकाराचा नियम लागतोय काय, तर 6 आणि 9. 9 आणि 6चा गुणाकार किती होतो, 45. 6 आणि 4चा गुणाकार 6 चोक 24, 8 चोक 32. आणि आता बघा, पहिली संख्या आणि शेवटची, पहिला अंक आणि शेवटचा अंक यांचा गुणाकार ही मधली संख्या आली आहे. 6 चोक 24. पेनाच्या पॉईंटकडे लक्ष असू द्या. 4 आणि 8, 8 चोक 32. 7 आणि 6, 7 सख 42. आणि 6 आणि 9, 9 सखी किती होतात, 54. इथं उलट दिलंय, म्हणजे वेगळं दिलं, 45. म्हणजे इथे गटात बसणारी कोणती आहे संख्या, पहिली, पर्याय क्रमांक 1. आता हे तर खूप सोपं आहे, हे खूप सोपं आहे. आता ही जी संख्या आहे ही 0.07चा वर्ग संख्या आहे, कारण याचा गुणाकार केला 0.07 गुणिले 0.07, 7 7 49. आणि हे 2 डेसिमल 4 स्थान सोडून आपल्याला डेसिमल पॉईंट द्यावं लागेल. ही 0.05चा वर्ग आहे, ही 0.007चा वर्ग आहे. ही मात्र वर्ग संख्या होत नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 26. आता 9, 1, 6, 7 अशा जेव्हा मोठ्या संख्या असतात ना, तर त्यातले ते अंक जे आहेत ना, त्या अंकाशी ते काहीतरी संबंधित असतात, त्या अंकाशी संबंधित असतात. आता इथे 16 आलं, 9 आणि 7, 9, 7, 16. हे 7 आणि 6, 6, 6, 12 आणि 13 आलं इथं. हे 8 आणि 6, 8 आणि 6 ची बेरीज 14 आली. आणि 5 आणि 4 ची बेरीज बघा, पहिला अंक आणि शेवटचा अंक वर पण आपण उदाहरण पाहिलं, इथं गुणाकार होता, इथं काय होतं, गुणाकाराशी संबंधित. आता इथं आलं बेरीजच्या संबंधित. 9, 7, 16, 8 आणि 6, 14, 6, 6, 6, 12, ते इथं 13 येते, इथं 15 दिलंय. इथं 4 आणि 5 शेवटच्या 2 अंकांची बेरीज मधल्या इतकी येते, इथं येते, इथं येते, इथे येते, इथे मात्र येत नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 27. 548, 432, 551, 612. आता इथं घनसंख्या वर्ग संख्याचं काय मेळ लागतोय काय, तर बेरीज अंकांची किती येते, याची बेरीज 8 आणि 4, 12 आणि 5, 17, 4 आणि 3, 7, 8, 9, 5 आणि 3, 8 आणि 1, 9, 6 आणि 1, 7 आणि 8, 2, 9. म्हणजे याच्यातले जे अंक आहेत याच्या अंकांची बेरीज 9 येते, याच्या अंकांची बेरीज 9 येते, याच्या अंकांची बेरीज 9 येते. असा प्रश्न आपण सुरुवातीला बघितला होता. हे मात्र 8 आणि 4, 12, 12 आणि 5, 17, इथे 17 येते. म्हणजे गटात बसणारी संख्या कोणती असेल, 548, पर्याय क्रमांक 1. 98, 288, 196, 128. आता या संख्यांमध्ये काय लक्षात येतं आपल्या, की याचा अर्धा करूयात आपण. याची अर्धी केली तर ती येते 49. याची अर्धी केली 1, 4, 4 दोन्ही भागितलं. याची अर्धी केली 2, 9, 18, 2, 28 किती 16. याची अर्धी केली 2 सख 12, 2 चौक 8, 64. याचे अर्धे केल्यानंतर ही संख्या आणि ही संख्या काय आली, ही वर्गसंख्या आली. म्हणजे ह्या ज्या 3 संख्या आहेत ह्या वर्गसंख्येची दुप्पट आहे, स्क्वेअर नंबरच्या दुप्पट आहे. ही मात्र नाही, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 ही गटात बसणारी संख्या आहे. प्रश्न क्रमांक 29. 3, 5, 7, 2, 3, 8, 216, 425. आता याच्यामध्ये बेरीज, गुणाकार, वजाबाकी, 5, 3, 8, वजा 1,
8 नाही. पण एक आता हे बघितलं 216 ही कोणती संख्या आहे? घन संख्या आहे. 6चा घन ही येते 216. म्हणजेच गटात न बसणारी संख्या कोणती असेल? पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 30. 349, 709, 436, 616, 581, 925, 64, 764. आता इथं बघा, ही तर बघितलं तुम्ही लक्षात आलं असेल. इथे हे जे शेवटचे दोन अंक आहे, ही वर्गसंख्या आहे, ही पण वर्गसंख्या आहे, ही पण वर्गसंख्या आहे, ही पण वर्गसंख्या आहे. ठीक आहे, म्हणजे हे वर्गसंख्येशी काहीतरी संबंधित हा प्रकार असू शकतो. खाली बघूयात, ही एक वर्गसंख्या आहे, ही वर्गसंख्या आहे, ही वर्गसंख्या आहे, ही मात्र वर्गसंख्या नाही. 98 मात्र वर्गसंख्या नाही. मग काय रिलेशन आपल्याला इथं सापडतंय? तर बघा, हा खालचा जो 49 ही याच्याशी संबंधित तर येतच नाही. मग खालच्याशी संबंधित काय? तर हो, ह्या 7चा वर्ग इथं 49 दिसतोय. हा 6चा वर्ग 36 इथं होतोय. 9चा वर्ग 81 आला. 4चा वर्ग मात्र 16 येतो. हे इथं संबंधित येत नाही. 4चा वर्ग इथं 16, म्हणजे इथं 64 आहे. किंवा हे असं 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 85, 7चा वर्ग 7 7 49 नाही. म्हणजे याच्यामध्ये गटात न बसणारे आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 31. 30, 42, 90 आणि 56. आता याच्यामध्ये वर्गसंख्येशी संबंधित आहेत काय? तर बघूयात आपण इथे. 25ला आपण कसं 25च्या जवळ आहे ही 30. मग हे काय येईल? 5चा वर्ग अधिक 5, 5 5 25 प्लस 5 30. हे 6चा वर्ग अधिक 6, 6 6 36 आणि 6 42. 9चा वर्ग अधिक 9, 9 9 81, 9 90. 7चा वर्ग अधिक 7, 7 7 49 आणि 7 56. म्हणजे हे इथं सगळं सारखं झालं, याच्यात काही फरक दिसत नाही. वजाबाकी बघूयात. 6चा वर्ग वजा 6, 6 6 36 म्हणून 6 गेले 30 आलं. 7चा वर्ग वजा 7, 7 7 49, 7 गेले 42 आलं. 10चा वर्ग वजा 10, 10 10 100 म्हणून 10 गेले 90 आलं. 8चा वर्ग वजा 8, अरे इथे सुद्धा 8चा वर्ग 64 वजा 8 56 आलं. म्हणजे आता इथं आपण 2-3 निकष लावले तर इथं मात्र काही फरक जाणवत नाही. मग असे हे संदिग्ध प्रश्न आहे. परीक्षेमध्ये मात्र असे प्रश्न विचारले जात नाही. इथं कारण बेरजेचा रूल लावला तरी तेच येतं, इथं वजाबाकी घेतलं तरी ते सारखेच येतात. त्यामुळे याच्यातलं एक्झॅक्ट उत्तर सांगणं हे कठीण आहे. प्रश्न क्रमांक 32. 93 अंश, 105 अंश, 31 अंश, 37 अंश. आता हे तुमच्या लगेच लक्षात आलं असेल की हा विशाल कोण आहे, हा विशाल कोण आहे, हा विशाल कोण आहे, ॲप्ट्यूस अँगल आहे. आणि हा कोण आहे? लघु कोण आहे, ॲक्यूट अँगल. म्हणजे हा गटात न बसणारा पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 33. 8 वर्गमुळात 64 म्हणजेच किती? 8 वर्गमुळात 36 म्हणजे 6 वर्गमुळात 289 म्हणजे 17 वर्गमुळात 144 म्हणजे 12. आता हे सगळ्यांचं वर्गमूळ काढता येते. उत्तर इथं 8 आलं, इथं 6 आलं, इथं 17 आलं, इथं 12 आलं. मग आणखीन याच्यात काय फरक येईल? तर ही जी 17 उत्तर आलं ही कोणती संख्या आहे? मूळ संख्या. मग ही संख्या या गटामध्ये बसत नाही. वर्गमुळात 8 ही याचं उत्तर येत नाही. याचं ही वर्गमुळात 14चं उत्तर आपल्याला पूर्णांक संख्येमध्ये येत नाही, ती परिमेय संख्या येते. नंतर वर्गमुळात 36 मध्ये 6 आहे, तर ही पूर्णांक संख्या आली. म्हणजे ही गटात न बसणारी संख्या आहे. प्रश्न क्रमांक 35. 9 3 6 63. इथं बघा 63 येते काहीतरी गुणाकारात बघूयात. 8 4 2, 4 2 8. नंतर 9 3 म्हणजे 27, 9 3 1 1 1. आता इथे आणखी गुणाकार तर नाही. इथं हे बघा 1 3 2 6 3 3 9 बे चौक बे 2 4 4 2 8 3 3 9 9 3 27. 1 गुणिले 1 1 1 गुणिले 1. म्हणजे हा पण इथं रूल येतोय. 3 2 6 3 3 9. आता इथे परत बघूयात. इथं मात्र आता हे याच्यामध्ये हा 2चा पहिला घात 2, 2चा दुसरा घात बे 2 4 आणि हा 2चा तिसरा घात किती येईल ते 8. इथे 3चा पहिला घात 3, 3चा दुसरा घात 3 3 3 2 3 गुणिले 3 3 3 9
आणि 3चा तिसरा घात मग 3चा घन 27, 1चा पहिला घात 1, 1चा दुसरा 1चा वर्ग 1, 1चा तिसरा घन म्हणजे 1 हे येतं. इथं मग 3चा 1 3, मग इथं 3चा दुसरा 9 आलं पाहिजे, ते इथं येत नाही. म्हणजे गटात न बसणारी कोणती संख्या आहे? पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 36, याचं उत्तर आलं 4 2 8. इथं भाग जात नाही, इथं भाग जात नाही, म्हणजे ही पूर्णांक संख्या आहे, ह्या पूर्णांक आहेत, म्हणजे ही गटामध्ये बसत नाही. परिमेय संख्यालाच आपण काय म्हणतो? परिमेय संख्या, रॅशनल नंबर्स. या सगळ्या रॅशनल नंबर्स आहेत. ही मात्र कोणती आहे? होल इंटिजर्स मध्ये येते, ही इंटिजर आहे. 42 6 7 42 8 4 31 9 6 54 6 बघा, वाचत असतानाच लक्षात आलं 6 गुणिले 7 6 7 42, 8 चौक इथं येत नाही, 9 सखी 54, 7 9 63, 8 चौक इथं 32 यायला पाहिजे होतं. गुणाकार म्हणजे पहिले दोन अंकांचा गुणाकार, याचा गुणाकार पुढचा आला, याचा गुणाकार, ह्या दोघांचा गुणाकार, ह्या दोघांचा गुणाकार, इथं मात्र तो येत नाही. म्हणजे गटात नसणारा अंक दुसरा, पर्याय क्रमांक 2. 38. आता इथे हे 5 8 3 1 2 2 1 3 8 0 6 8 1 1 8. आता याच्यामधलं अंक बेरीज, इथं बेरीज किती येते? 8 1 9 9 18 येते. इथे 6 8 14 15 16 17 येते. मग बेरीजचा इथे नियम लागू होत नाही. मग अंकांचा फरक बघूयात. ह्या अंक आणि हा अंक 1 सोडून याचा फरक आला 0, याचा फरक आला 0, ठीक आहे. याचा फरक आला 3, याचा फरक आला 8 मधून 3 गेले, इथं 2, याचा फरक आला 7, याचा फरक आला इथं येणार नाही. आणखी दुसरा कोणता रूल्स या ठिकाणी आपल्याला लावता येईल तर बघूयात. इथं हा 0 आला. आता इथं पहिला आणि हा अंक इथं किती येते? 3, आणि याची बेरीज किती? बेरीज करून बघूयात. 8 आणि हे 3 आलं, 6 आणि 8 आलं हे 14, 14तून 3 गेले 11, 8 आणि 1 9, 8 आणि 1 9, 9 9 आले 0, आणि नंतर इथे हे 3 आणि 3 3 वजा 3 0, आणि इथे 5 आणि 3 8, आणि 8 आणि 1 9, 9 वजा 1. आता एक अंक सोडून एक अंक सोडून त्यांची बेरीज केली आणि त्यांचा फरक काढला त्या बेरीजचा. इथं 0 आला, इथं 11 आला, इथं 0 आला. आणि हा कशाशी संबंधित आहे? टेस्ट जे आहे 11ची टेस्ट कसोटी, की एक अंक सोडून येणाऱ्या बेरजेतला फरक जर 0 किंवा 11 असेल तर त्या संख्येला 11ने भाग जातो. म्हणजे ह्या ज्या 3 संख्या आहेत त्या तिघांना 11ने भाग जातो, हिला 11ने भाग जात नाही, म्हणून ही संख्या या गटामध्ये बसत नाही. प्रश्न क्रमांक 39. 5 3 0 9, 8 3 25 36 16. आता 25 36 16 आणि 0 9 काय दिसतंय? हे इथं हे वर्ग संख्या दिसत आहेत, है ना, या वर्ग संख्या. मग हे वर्ग कसा आलाय? तर हा 5चा वर्ग. 8 मधून 3 वजा केले 5 येतात, 5चा वर्ग 25. 9 मधून 3 वजा केले 6 येतात, 6चा वर्ग 36. 7 मधून 3 वजा केले 4 येतात, 4चा वर्ग 16. परंतु इथं 5 मधून 3 वजा केले 2 येतात, इथं 2चा वर्ग येत नाही, इथं 3चा वर्ग आहे. म्हणजे गटात न बसणारी संख्या कोणती? जेव्हा अशा 25 36 अशा वर्ग संख्या जेव्हा येत तेव्हा त्या लगेच अंडरलाईन करून ठेवायचं. आणि मग बाकीच्या अंकांचा आणि त्याचा काय संबंध लागतो हे संबंध शोधायचा, तर ते लवकर सोपं जाईल. 19 कंसात 23 72, 23 कंसात 14. म्हणजे आता इथे हा जो अंक आहे, ही जी संख्या आहे, याचा संबंध ह्या दोघांशी काहीतरी लागत असेल. याचा संबंध ह्या दोघांशी आहे, तर तो काय संबंध आहे तो शोधूयात. आता यांची जर बेरीज केली 9 1 10, आणि हे 7 9 10 9 19, हा बेरीजचा नियम इथं काही लागत नाही. म्हणजे ही जी बेरीज येत नाही, दोघांची बघावं लागेल आपल्याला. 5 7 5 12, 12 5 17, ते पण येत नाही. मग गुणाकार बघूयात. याचा गुणाकार येतो 9, याचा गुणाकार येतो 7 2 14, 14 आणि 9 येतात 23. म्हणजे हा इथे निकष लावू शकतो. ह्या अंकांचा गुणाकार, ह्या अंकांचा गुणाकार, 9 1 9, 7 2 14, आणि ह्या दोघांची बेरीज 23. 3 2 6, आणि
7 5 35 हे मात्र येत नाही. पुढे बघूयात. 3 चौक 12, 6 7 42, 42 आणि 12ची बेरीज 54 येते. नंतर 8 दुने 16, 3 दुने 6 दुने 12, 12 आणि 16, 6 2 8 याची बेरीज इतकी येते. म्हणजे हे जे शेजारच्या संख्या आहेत त्यांचा गुणाकार केला अंकांचा आणि त्यांची बेरीज केली तर मधल्या येते. फक्त इथं कुठे येत नाही, 2 मध्ये येत नाही, म्हणजे ते गटात बसत नाही. परत 41वा प्रश्न सुद्धा याच्या सारखाच आहे, ह्या वरच्या सारखाच आहे. आता इथं किती आलंय, इथं दोन्हीमध्ये 14, 9 2 18, 14, 6 13 आणि 6 14. म्हणजे काय संबंध येतो, वजाबाकी समजा आपण केली, 2 9 आणि 2 ची वजाबाकी केली ती 7 येते, 7 2 14. 13 आणि 6 ची वजाबाकी केली ती किती येते, 7 येते, 7 2 14. 19 आणि 5 ची बेरीज केली, 19 मधून 5 गेले ते इथे 14, 14 2 28. 14 आणि 6 ची बेरीज केली, 14 2 6 गेले ते 8 येते, 8 2 16, इथं 12 आहे. म्हणजे गटात न बसणारी संख्या कोणती असेल ही, कारण इथं पहिला अंक शेवटचा, यांच्या वजाबाकीच्या दुप्पट, यांच्या वजाबाकीच्या दुप्पट, यांच्या वजाबाकीच्या दुप्पट, हा एक त्यांचा गट बनतो. ही मात्र त्या गटामध्ये बसत नाही. असं विविध प्रकारे नियम वापरून वर्ग संख्या घन याचा निकष वापरून आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न सोडवता येतात.